सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटक्याचा काळा धंदा या 10 प्रमुख भागात दररोज लाखो रुपयांची उलाढाल। सर्वसामान्यांना दिसणारा मटका सदर बाजार पोलिसांना का दिसेना? जालन्यातील अवैध धंद्यांवरून जनतेचा थेट सवाल। जालन्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बातमी समोर येत आहे। एकीकडे जिल्ह्यात अवैध धंदे पूर्णपणे बंद केल्याच्या वल्गना केल्या जात आहेत, मात्र दुसरीकडे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या नाकाखाली मटका माफियांनी अक्षरशः सुळसुळाट मांडलाय। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 मुख्य बुकी तब्बल 15 एजंट्स मार्फत हा मटका आणि जुगाराचा काळा धंदा राजरोसपणे चालवत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या मटक्याच्या चिठ्ठ्या आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत। उघड पुरावे समोर असूनही सदर बाजार पोलीस यावर कारवाई का करत नाही? पोलीस आणि मटका माफियांचे काही अर्थपूर्ण संबंध तर नाहीत ना, असा थेट सवाल आता जालन्यातील जनतेतून विचारला जात आहे। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांनी जालन्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट होतील अशी अपेक्षा नागरिकांना होती। सुरुवातीला पोलिसांनी काही ठिकाणी धडक कारवाया करून तसे संकेतही दिले, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोहिमेला सदर बाजार पोलीस ठाण्यानेच हरताळ फासल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही। शहरातील एका किंवा 2 ठिकाणी नाही तर तब्बल 10हून अधिक मुख्य पॉइंट्सवर हा मटका राजरोसपणे सुरू आहे। यात प्रामुख्याने रामनगर येथील देशी दारू दुकान परिसर, अग्रसेन नगर आणि आझाद मैदान, कडबी मंडी आणि अलंकार टॉकीज परिसर, मध्यवर्ती बस स्टँड परिसर, गायत्री नगर आणि मंगळ बाजार, जुना मोंढा परिसर आणि काडे चौक या प्रमुख भागात दररोज लाखो रुपयाची उलाढाल या मटका अड्ड्यावरून होत आहे। विशेष म्हणजे या बेकायदेशीर धंद्याच्या चिठ्ठ्या आणि आकडे आता सोशल मीडियावर उघडपणे व्हायरल होत आहेत। सर्वसामान्य जनतेला दिसणारे अवैध धंदे सदर बाजार पोलिसांना का दिसत नाही? सोशल मीडियावरील पुराव्यांवरूनही पोलीस कारवाई करण्यास का कचरत आहेत? की या मटका चालकांकडून मिळणाऱ्या मलिद्यामुळे पोलिसांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत? असे एक ना अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आता पाहायचे हेच की सोशल मीडियावर चिठ्ठ्या व्हायरल झाल्यानंतर आणि हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू या मटका चालवणाऱ्या 3 मुख्य बुकींवर आणि आपल्या पाठीशी घालणाऱ्या सदर बाजारच्या संबंधित पोलिसांवर काय कारवाई करतात।